99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार। साताऱ्यामध्ये पार पडणार हे संमेलन। कोल्हापूरच्या अंजनी गावामध्ये तरुणाची तिघांकडून हत्या। तरुण इचलकरंजी शहरातील रहिवासी असल्याची माहिती। हत्येप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह अन्य दोघांवरती देखील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। डेक्कन क्वीन्ससह 10 रेल्वे गाड्या दिवसभरासाठी रद्द। लोणावळा या ठिकाणच्या रेल्वेच्या कामासाठी रेल्वेकडून ब्लॉकची घोषणा। एसटी महामंडळाकडून बोरीवली पुणे मार्गावरती नवीन वातानुकूलित इलेक्ट्रिक बस सेवा सुरू। बोरीवली नाशिक आणि नाशिक बोरीवली दरम्यान एकूण 22 फेऱ्या चालवल्या जाणार। पुण्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यासाठी ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचं मार्गदर्शन। बिबट्याला शोधूनही वन विभागाला बिबट्या सापडत नाही, त्यामुळे एका कार्यशाळेचं आयोजन। 40हून अधिक ऑस्ट्रेलियन अधिकारी मार्गदर्शन करणार। जळगावच्या मास्टर कॉलनीमध्ये विजेचा धक्का लागून गंभीर मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू। फातिमा अजीम पठाण असं मयत मुलीचं नाव। मुंबईमध्ये बोगस टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी रडारवर फसवणूक करणाऱ्या बोगस टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सींवरती गुन्हे शाखा कारवाई करणार। मुंबईच्या भायखळा या ठिकाणच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामध्ये चिंपांझी, गोरिला, पांढरे सिंह असे परदेशी प्राणी पाहायला मिळणार। पालिकेकडून या परदेशी प्राण्यांच्या अधिवासासाठी 17 पिंजरे बांधण्याची प्रक्रियाही सुरू। पुणे परिसरामध्ये थंडीचा जोर ओसरला। दक्षिण केरळच्या किनारपट्टी भागामध्ये चक्रीय वाऱ्याची प्रणाली सक्रिय, त्यामुळे तापमानात वाढ। शनिवारी पुण्यात 2 अंश सेल्सिअसने तापमानामध्ये घट। आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले आरोग्य योजना एकत्र करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। उपचारांची गुणवत्ता वाढवण्यासाठी NAVH आणि NQAS प्रणालीमध्ये रुग्णांचा रकमेतून प्रतिउपचार 10 ते 15% प्रोत्साहन रक्कम देण्याचा निर्णय।